लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने, नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। नाशिक शहरातील मंदिरांना लक्ष्य करून दानपेट्या फोडणाऱ्या सराईत चोरट्यांना जेरबंद करण्यात गुन्हे शाखा युनिट 2ला यश आलंय। सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक तपासाच्या आधारे पोलिसांनी रेकॉर्डवरील गुन्हेगारांना बेड्या ठोकल्या असून सातपूर परिसरातील चोरीचे 2 गुन्हे उघडकीस आणलेत। गेल्या काही दिवसांपासून शहरातील मंदिरांमधील दानपेट्या चोरीला जाण्याच्या घटना वाढल्या असून याच पार्श्वभूमीवर गुन्हे शाखा युनिट 2चे पथक चोरट्यांच्या मार्गावर होते। सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपासाची चक्रे फिरवत असताना सहाय्यक पोलीस निरीक्षक गुलाब सोनार आणि पोलीस उपनिरीक्षक मुख्तार खान पठाण यांच्या पथकाला संशयित आरोपी अंबड MIDC परिसरातील फ्रेशअप बेकरीजवळ येणार असल्याची माहिती मिळाली। त्यानुसार सापळा रचून पोलिसांनी रितेश सुपर आणि त्यांच्या साथीदाराला ताब्यात घेतले। पोलिसांनी आपल्या खास शैलीत पाहुणचार करत विचारपूस केली असता संशयितांनी गुन्ह्याची कबुली दिली। त्यांनी सातपूर परिसरातील लालबाग राजा, गणपती मंदिर, हनुमान मंदिर आणि विनायक मंदिर या ठिकाणी दानपेट्या फोडून रक्कम लंपास केल्याचे मान्य केलंय। या कारवाईमुळे मंदिर परिसरात चोरी करणाऱ्या टोळ्यांचे धाबेदन आणलेत। ही महत्त्वपूर्ण कामगिरी गुन्हे शाखा युनिट 2चे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक डॉक्टर समाधान हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक मुख्तार पठाण, सहाय्यक पोलीस निरीक्षक गुलाब सोनार, शंकर काळे, विलास गांगुडे, सुनील आहेर, चंद्रकांत गवळी आणि वाल्मिक चव्हाण यांच्या पथकाने केली आहे। ब्युरो रिपोर्ट, नाशिक न्यूज, नाशिक। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।